नागरीकरणाचे हे करत 25 ते 40 वर्षापूर्वी ज्या वेळेला महापालिका राज्य आणि केंद्रात एकच सत्ताधारी असतील, प्रशासन म्हणून सुद्धा कोणी असेल, त्यावेळेचे जे कोणी महापालिका आयुक्त असतील, राज्य शासनामधले काही प्रशासकीय व्यवस्था असेल, पुढच्या 25-50 वर्षाचा विचार जितका व्हायला हवा होता तेवढा केला नाही असं मला वाटतं. तो जर तेव्हा केला असता तर आज आम्हाला पुणे वाढणार आहे हे काही आज नाही झालं ना, तेव्हाही कळलं होतं. मग साधारणतः त्या दृष्टीनं त्यावेळेला नियोजन केलं गेलं नाही असं माझं मत आहे. आज पुण्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये थोडी पार्श्वभूमी सांगतो 5 मिनिटांनी, 5 मिनिटं पुढचं बोलतो की 10 वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये देशामध्ये काय मिळालं तर हे सगळ्यांना माहिती आहे. देशामध्ये सर्वसामान्य माणसासाठी अंत्योदयाचा विचार करत सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखकर व्हावं, त्याचं कल्याण व्हावं म्हणून अनेक योजना आल्या. त्या योजनांची नावं घेतली तर वेळ कमी पडेल. तत्कालीन त्यावेळेला ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार देशामध्ये होतं त्यावेळेला काँग्रेसचेच त्यावेळेचे पंतप्रधान माननीय राजीव गांधीजी यांनी असं म्हटलं की आम्ही इथं जर 1 रुपया जनतेसाठी योजना म्हणून दिला तर तो खाली जनतेला केवळ 15 पैसे मिळतात. हे असं स्वतः त्यांचं वक्तव्य होतं. आज मला असं वाटतं गेल्या 10 वर्षामध्ये ज्या ज्या योजना मिळाल्या, मी तुम्हाला सांगेल की थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे गेले, अशी गेल्या 10 वर्षात जी अमाऊंट आहे 100% रक्कम खात्यात लाभार्थ्यांच्या मिळाली, अशी 10 वर्षात 31 लाख कोटी रक्कम या देशातील जनतेच्या थेट बँकेच्या अकाउंटमध्ये पोहोचली. हा बदल आहे. हा मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात झालेला क्रांतिकारक बदल आहे. म्हणून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात त्याचा उद्धार करणं, तिथपासून मध्यमवर्गीय माणसं आहेत, व्यापारी आहे, उद्योग आहे, कामगार आहे, शेतकरी आहे, महिला आहेत, असंख्य योजना या 10 वर्षाच्या काळामध्ये आल्या. तिथपासून ते जागतिक स्तरावरती केवळ सर्वसामान्य माणसाचा विचार नाही झाला, तो तर पहिला केला गेला प्राधान्यानं. ते करत असताना जागतिक स्तरावरती या देशाला 5वी अर्थव्यवस्था म्हणून आपला आज जो क्रमांक येतो 10व्या अर्थव्यवस्थेहून 5व्या अर्थव्यवस्थेवरती, म्हणजे स्थानिक छोट्यातल्या छोट्या समाजातल्या शेवटच्या घटकापासून जगाच्या नकाशावरती या देशाचं अस्तित्व एक महासत्ता म्हणून निर्माण करणं, असा एक 10 वर्षाचा मोठा प्रवास या देशाचा झाला. याच्यामध्ये पुण्यासाठी नेमकं काय, जेव्हा पुणे म्हणून आम्ही विचार करतो त्यावेळेला गेल्या अनेक वर्षात कागदावरची मेट्रो प्रत्यक्षात आली. जुन्या काळात इतके मोठे प्रोजेक्ट असतील त्यावेळेला या प्रोजेक्टमध्ये अशा मोठ्या प्रोजेक्टचं भूमिपूजन व्हायचं, 30-40 वर्ष उद्घाटनही नाही झाली कधी. पण मला अभिमानानं सांगायचंय की या पंतप्रधानांच्या काळात पुणे मेट्रोचं मोदीजींनी भूमिपूजन केलं आणि उद्घाटनही मोदीजींनीच केलं. हा बदल आहे आत्ताचा. पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 350 ई बसेस आल्या. पुण्यामध्ये चांदणी चौकासारखा अत्यंत अनेक वर्षाचा प्रलंबित वाहतुकीचा प्रश्न सोडवला गेला. जवळपास 1100 ते 1100 कोटी त्या ठिकाणी खर्च आले, केंद्र सरकार, राज्य सरकार तत्कालीन आणि महापालिका म्हणून. आज तुम्ही सांगतो की वैद्यकीय महाविद्यालय, कोरोनाच्या काळात या शहराची अवस्था आपण पाहिली की आपल्याला आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करणं खूप गरज होती. अशा काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये, म्हणजे खरं तर हा इतिहास आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात एखाद्या महापालिकेचं मेडिकल कॉलेज असणं, मुंबईची 3 मेडिकल कॉलेज स्वातंत्र्यपूर्व काळात होती. स्वातंत्र्यानंतरच्या काळात एकमेव महापालिका आपली अशी आहे की स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय झालं. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला ते करता आलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून हजारो घरं आज तयार होत आहेत. असे असंख्य प्रश्न, असंख्य विकासाचे विषय. नदीच्यासाठी जवळपास 1100 कोटी रुपये केंद्र सरकारनं अनुदान दिलं. म्हणून मला वाटतं की केंद्र सरकार म्हणून, देश म्हणून
मोदीजींच्या योजना म्हणून, विदेश नीती म्हणून जे जे झालं ते एक त्याचा भाग, दुसरा पुण्यासाठी म्हणून केंद्र सरकारची उपलब्धी म्हणून दुसरा भाग, हा आजपर्यंतचा कामं सांगण्यासारखाचा विषय. गेल्या 5 वर्षात महापालिका म्हणून अनेक योजना समोर आल्या. 24/7 ची योजना अंतिम टप्प्यात आहे. भामा आसखेडचा प्रकल्प पूर्ण झाला. अनेक शहरातले भुयारी मार्ग उड्डाणपूल पूर्ण झाले. सिंहगड रोडचा उड्डाणपूल सुरू झाला. कर्वे रस्त्यावरचा पुण्यातला पहिला, म्हणजे महाराष्ट्रातला नागपूरचा आपल्याबरोबर सुरू झाला, म्हणजे असा पहिला दुहेरी उड्डाणपूल झाला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी जवळपास 1500 नवीन ई बसेस रस्त्यावरती आल्या. पुणे शहर हे देशातलं इतकं मोठं शहर आहे. छोट्या शहरामध्ये आपण अनेक गोष्टी खूप लवकर सक्सेसफुल होतात, अनेक विषय. पण 60 लाख लोकसंख्येच्या या शहरामध्ये रोज 2200 टन मेट्रिक टन कचरा जनरेट होतो. आणि आज आमचं वैशिष्ट्य आपल्या शहराचं असं आहे की महापालिका म्हणून काम करताना 1 किलो सुद्धा कचरा आपला डंप होत नाही. हे वैशिष्ट्य, हे 5 वर्षातलं काम आहे. मी आज तुम्हाला सांगतो 15 लाख मेट्रिक टन कचरा साठलेला होता फुरसुंगी आणि उरळी देवाच्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आज जवळपास बायोमायनिंगच्या माध्यमातून 4 ते 5 लाख मेट्रिक टन कचरा फक्त शिल्लक राहिला. म्हणजे काय झालं की पुढचा विचार करून आपण काम केलं. अनेक नवीन प्रोजेक्ट आले, अनेक प्रकल्प आले, अनेक विषय आले, खूप गोष्टी आहे सांगण्यासारख्या. त्यामुळे मला असं वाटतं आधी केंद्र सरकारने पुण्यासाठी काय केलं, महापालिका म्हणून काम करताना जे काय आम्हाला काम 5 वर्षामध्ये पुणेकरांसाठी करता आलं, त्याच्यामध्ये अनेक बसेसच्या योजना आणल्या, अनेक विषय आले. हे खूप काही गोष्टी आपल्याला नव्यानं 5 वर्षात करता आल्या. एक आता मला असं वाटतं की शेवटी ही निवडणूक देशाची आहे आणि देशाची निवडणूक म्हणून देशाचं भविष्य ठरवण्याची निवडणूक आहे. देश पुन्हा देशाची अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा, देशाचा विकास, आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाची प्रतिमा, स्थान, अशा अनेक विषयाला धरून ही निवडणूक होणार आहे. आणि त्यामुळे स्थानिक प्रश्नाबरोबरच राष्ट्रीय प्रश्न हे सक्षमपणे कोण चालवू शकेल, या देशाचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकेल. तर मागच्या 10 वर्षाचं काम पाहताना मोदीजी स्वतः असं म्हणतात की 10 वर्ष हे मागचा बॅकलॉग भरून काढण्याचं होतं. 10 वर्ष आमच्या पुढच्या 50-100 वर्षाच्या देशाच्या प्रगत विकासाचं, विकसनशील भारताचं पाया आहे हा 10 वर्ष. पुढचे काही काळ आम्हाला आता हा पाया जो आहे त्याचा कळस करायचा आहे. हा देश जागतिक स्तरावरती 5व्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणायची आहे. या देशातला सर्वसामान्य माणसाचं अजून आयुष्य हे सुखकर करायचं, हा पुढच्या काही वर्षाचा जो संकल्प आहे. मला असं वाटतं पुणे म्हणून अनेक विषय आम्हाला करायचे. पुणे म्हणून काही विषय जे मला असं वाटतं की जे मी काही दिवसांमध्ये जे काही नागरिकांमध्ये फिरतोय, किंबहुना गेले 5 वर्ष महापालिकेमध्ये 2 अंदाजपत्रक अर्थसंकल्प करण्याची संधी मिळाली मला. त्याच्यामध्ये महापौर म्हणून 2.5 वर्ष काम करायची संधी मिळाली. त्याच्यामध्ये शहराचा एकूण आवाका, शहराचं आत्ताचं वास्तव, शहरातल्या मूलभूत समस्या, शहरातल्या नागरिकांचे प्रश्न, शहरातल्या नागरिकांचं म्हणणं, हे सगळ्या स्तरातले, म्हणजे अगदी आमचा वस्ती विभागातला सर्वसामान्य माणूस, फळ विक्रेता, भाजी विक्रेत्यापासून तो आमच्या शहरातला उद्योगपती, ही सगळी या शहराचं शेवटी घटक आहेत. त्यामुळे या शहराचा केंद्राकडनं भविष्य काळातल्या अपेक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या निश्चितपणे पूर्ण करण्याच्या काही गरजा आहेत. एक तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं, त्यासाठी अधिकच्या बसेस पुढच्या काळामध्ये लोकसंख्येच्या हिशोबाप्रमाणे आपल्याला आज केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील, किंबहुना मग नंतर जे काही स्थानिक पातळीवर ना, तर मला असं वाटतं की केंद्राच्या माध्यमातून आज आम्हाला 350 बसेस मिळायला आम्ही आग्रह करणार. पुढच्या काळामध्ये अधिकच्या ई बसेस या पुण्यामध्ये कशा आणता येतील याचा विचार आम्ही करतोय. पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार, आज पुण्यात 1 मेट्रोचा मार्ग पूर्ण झाला, 2 मेट्रोचे मार्ग पूर्णत्वाकडे आहेत, डीपीआर पुढच्या काही मार्गांचे तयार झालेत. भविष्याचा विचार करता अजून काही मार्ग आपल्याला नव्याने तयार करायचे. समाजातल्या प्रत्येक शेवटच्या माणसाला मेट्रोचा वापर करता यावा म्हणून पीएमपीएमएल आणि मेट्रो यांचं एकत्रीकरण करणं, यांना एकत्रपणे एका तिकिटावरती हा प्रवास पुणेकरांना कसा करता येईल इंटिग्रेट करणं, ह्याचा विचार आम्ही भविष्यामध्ये करतोय. मेट्रोचा विस्तार करणं, मेट्रोचं जाळं वाढवणं, पीएमपीएमएलच्या बसेस वाढवणं, हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा एक विचार आमचा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आहे. रिंग रोड पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. शेवटी आज पुणे शहर म्हणून केवळ शहरापुरतं नाही, शहर आणि शहराच्या बाहेर पीएमआरडीची हद्द, जोपर्यंत एकमेकाशी आपण व्यवस्थित समन्वय जर काम नाही केलं तर मग पुन्हा आपल्याला मर्यादा येते. त्यामुळे पीएमआरडी आणि पीएमसी यांच्यातनं एकत्रितपणे पुढचा सगळा विकासाचं नियोजन करणं, नदीचे प्रकल्प पूर्ण करणे आहे, जायका प्रकल्पाच्या माध्यमातून काम करणं आहे,
मेट्रोचा विस्तार करण्याचा विषय जो आहे त्याच्यामध्ये स्वारगेटची लाईन जी आता कात्रज पणं भुयारी मार्गाचं त्याचं काम पूर्ण करणं आहे, वनाची लाईन भुगावपर्यंत नेणं असेल, चांदणी चौक ते हिंजवडीचा मार्ग पूर्ण करणं असेल, वारजे सिंहगड भाग वनाज रामवाडी मार्गाशी जोडणं असेल, अनेक विषय शहराच्या सगळ्या भागाचा विचार करून पुढच्या काळात आपल्याला करावा लागणार आहे. सर्वात महत्वाचं पुरंदरचं विमानतळ. पुरंदरचं विमानतळ भूसंपादन असेल, टेक्निकली काही अडचणी असतील, त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून पुरंदरच्या विमानतळाचा मार्ग हा लवकर सुकर करणं, पुरंदरचं विमानतळ होणं हा एक त्याच्यातला माझ्या भविष्यातला कामाचा एक भाग असेल. नवी मुंबईला विमानतळ होतंय, नवी मुंबईचं विमानतळ थेट पुण्यापासून रेल्वे मार्गाने ते जोडणं हा एक पुढच्या आमच्या कामाचा एक त्याच्यातला एक भाग आहे, त्याचा विचार आम्ही केलाय. शिवाय मला असं वाटतं की पुण्याचं जे आमचं विमानतळ आहे त्याच्या धावपट्टीचं अजून काही विस्तारीकरण करता येतील का, त्या पुढच्या काळामध्ये तिथं पुण्यातल्या लोकांना पुरंदरला नवी मुंबईला जाण्यापेक्षा इथं डिफेन्सचा विषय जो आहे त्याच्याशी संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारचं समन्वय करून अधिकची सत्ताधारी म्हणून मोदीजींच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अजून आम्हाला त्याच्यामध्ये निश्चितपणे काय काम करता येईल आणि विस्तार कसा वाढवता येईल याचा विचार आम्ही करतोय. स्वच्छ पुणे शहराच्या संदर्भातली एक भूमिका कायमची आपली आहे. मला आठवते महापौर असताना मोस्ट सस्टेनेबल सिटी म्हणून या पुणे शहराला आपलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. आज मी म्हणालो तसं 1 किलो पण कचरा आपला डंप होत नाही, पण रस्त्यावरची स्वच्छता याच्यावरती आपल्याला ध्यान नक्की द्यावं लागणार आहे. त्यामुळे स्वच्छ पुणे शहर हा एक पुढच्या काळातला अजेंड्याचा विषय आपला नक्की असेल. मला असं वाटतं की या शहराला भविष्यामध्ये ईव्ही आणि हायड्रोजन साठीचे नॅशनल रिसर्च सेंटर पुण्यात होण्यासाठीचा प्रयत्न आपण नक्की करू. पुण्याला ग्लोबल मेडिकल हब करण्यासाठीचा आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे, आपण खूप काही करू शकतो त्याचा विचार आपण करू शकतो का. बॉम्बे IITचे सॅटेलाइट कॅम्पस पुण्यात सुरू करता येईल का. केंद्र सरकार म्हणून जे जे आपल्याला पुढच्या काळामध्ये करता येईल मला असं वाटतं की याच्यामध्ये हा सगळा आम्ही विचार करतोय. काय झालं ते थोडक्यात आणि भविष्यात काय विचार करतोय हा मला असं वाटतं अपेक्षित होतं आपल्याकडनं, ते मला माझ्या निवेदनात या ठिकाणी मला व्यक्त करता आलं, ते आपल्या पुढे ठेवलं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. प्रथम मी पुणे श्रमिक पत्रकार संघाचं मनापासून आभार मानतो, अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सर्वच पत्रकार. कारण मला वाटतं अनेकदा डिबेट झाली आता, परंतु त्या डिबेटमध्ये मागाशी ताई बोलल्याप्रमाणे बरेच कार्यकर्ते खाली असतात आणि आम्हाला आमचं विजन सांगता येत नाही, गोंधळ होतो. आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला बोलण्याची संधी तुमच्यामुळे प्राप्त झाली. मी पुणे शहराच्या बाबतीमध्ये विचार करत असताना माझ्याकडं पूर्णपणे पुणे शहराच्या बाबतीमध्ये जो मला पुणे शहरामध्ये विकासाचा पॅटर्न राबवायचा आहे तो माझ्या कात्रजच्या विकासाचा पॅटर्न हा मी पूर्ण पुणे शहरामध्ये राबवू शकतो. कारण आपण जर पाहिलं, जसं की आता इथं अण्णांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या, परंतु आपण इथं स्वतःच्या व्हिजनवरती बोलणार आहोत. प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस 30 तारखेनंतरनं समोरासमोर काय गोष्टी होतील त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी माझा जो अजेंडा आहे हा माझा एक पाणी आहे. कारण मला वाटतं की ज्या वेळेस अहवाल बनवले जातात त्याच्यावरती काम होत नाही. अहवाल बनवले जातात हे फक्त वर्षभरामध्ये बनवले जातात आणि निवडणुका झाल्या की ते परत झाकून ठेवले जातात. असे अनेक विषय आतापर्यंत झालेले आहेत. माझा महत्वाचा कळीचा मुद्दा पुणे शहराच्या बाबतीमधला जो आहे तो पुणे शहराच्या वाहतुकीचा आहे. की आज पुणे शहराची वाहतूक पाहिलं तर आपण रस्त्यावरती उतरलो की मला वाटतं की जिथंच आजपर्यंत, आता पांडादादा सुद्धा मला फोन केला अर्धा तास अगोदर, कारण मी पोहोचेल का नाही. आणि हे सगळं जर प्रत्येक जण आज इथं बसलेला प्रत्येक जण वाहतूक समस्येने ग्रासलेला आहे. म्हणजे मला वाटतं की पुणे शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये नुसते ग्रेड सेपरेटर फ्लायओव्हर्स करून चालणार नाहीत. त्यापेक्षा मला वाटतं की पुणे शहरामध्ये येणारी जी मूळ मोठी वाहतूक आहे, उदाहरणार्थ ST, ह्यांच्यासाठी शहराच्या चारही दिशेला ST डेपो होणे गरजेचं आहे. कारण माझ्या माहितीनुसार जवळजवळ 2500 ST या पुणे शहराच्या चारही दिशेने पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात स्वारगेटला येतात. त्यामुळे कात्रज, आपल्या उरळी कांचन, इकडे विश्रांतवाडी, या बाजूला बाणेर, ह्या चारही दिशेला महानगरपालिकेच्या मोठ्या प्रमाणात अम्युनिटी स्पेसच्या जागा आहेत. याच्यामध्ये जर स्वारगेटचा डेपो हलवला तर चारही दिशेला जाणाऱ्या गाड्या ह्या चारही दिशेवरून जाऊ शकतात. एक ST म्हणजे साधारण 3 4 व्हीलर होतात. म्हणजे महत्वाचा ताण जो येतोय तो ST असतील किंवा बसेस असतील, याच्यामुळे शहरावरती ताण येतो आणि ह्यांना पहिल्यांदा आपल्याला शहराच्या बाहेर काढावं लागेल. कारण पूर्वी स्वारगेट हे हब होतं.
त्यामुळं इथून तिथून सगळीकडे येणारे लोक स्वारगेटला या करायची. परंतु आता एका घरामध्ये साधारण 2-3 फोर व्हीलर झालेले आहेत. त्यामुळे लोक ज्या त्या भागातले लोक जिकडे तिकडे जाऊ शकतात. त्यामुळे किती वर्ष आपण फ्लायओव्हर्स, ग्रेड सेपरेटर्स ह्या गोष्टी करत बसणार. दुसरा विषय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये जो PMPMLचा विषय आहे की आत्ताच अण्णांनी सांगितले की 300-350 बसेस याच्या माध्यमातून आपण PMPMLच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारने आपल्याला दिल्या. परंतु मला याच्यामध्ये एक महत्वाचा विषय सांगावासा वाटतो की 300-350 बसेस आपण घेतल्या. अजून सुद्धा 300-350 बसेस आपण घेणार आहे. परंतु ह्या बसेस केंद्र सरकारने घेत असताना महानगरपालिका म्हणून या बसेस लावण्याची व्यवस्था काय की आज ह्या ज्या बसेस आहेत तुम्ही आमच्या कात्रज भागामध्ये या 4 PMPMLचे डेपो आहेत माझ्याकडे. प्रत्येक रस्त्यावरती PMPMLची एक गाडी तुम्हाला मोठ्या मोठ्या लाईनी लागलेल्या दिसतील. आपण नुसत्या बसेस घेऊन त्या बसेस उभ्या करण्यासाठी आपण कुठं पार्किंग करणार आहे का नाही. आपण नुसते ठेकेदार पोचणार आहे का. ठेकेदारांसंग जे PMPMLचा MOU झालाय त्याच्यामध्ये प्रत्येक ठेकेदारांनी त्याचा PMPMLचा स्वतंत्र त्यांनी पार्किंग करणं गरजेचं आहे. परंतु असं पार्किंग न होता प्रत्येक ठेकेदाराच्या गाड्या आहेत त्या भागामधल्या रस्त्यावरती उभ्या आहेत. आज हा प्रश्न आमच्या उपनगरामध्ये पाहिला तर सकाळी फुटपाथवरती गाड्या उभ्या असतात. तिकडून त्या प्रत्येक गाड्या एवढ्या दयनीय अवस्थेमध्ये आहेत की त्यांचे प्रत्येकाचे ऑइल लिकेजेस तिकडे रस्त्यावरती असतात. फुटपाथवरती लोकांचं पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक तिकडे घसरतात. त्यांना ऍक्सिडेंट होतात चालताना. म्हणजे फुटपाथवरती या बसेस उभ्या असतात. ह्या बसेससाठी आपण नुसत्या बसेस घेऊन उपयोग नाहीये. बसेस घेतल्या तर त्यांचा यार्ड सुद्धा आपल्याकडे असला पाहिजे. दुसरा विषय पाणी प्रश्नाचा. पाणी प्रश्न आज इतकी वर्ष झाली आपण खडकवासला या धरणावरती आपण अवलंबून आहोत. आता कुठंतरी भामास्केटचं काही प्रमाणात पाणी आपल्याकडे येऊ लागले. मला वाटतं की माझ्या शहराचं स्वतंत्र असं धरण होणार आहे का नाही कधी. माझ्या शहरासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था आपण करू शकतो का नाही. आज आमच्या कात्रजच्या घाटमाथ्याचा विचार केला तर मी 2012 पासून ज्यावेळेस मी 2012ला विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस मी अजितदादा पालकमंत्री होते. त्यांना त्यावेळेस मी पायलट प्रोजेक्ट म्हणून कात्रज भागातला दिला होता. 1800 एकर जागा आहे कात्रजच्या घाटमाथ्यावरती जी की आता राज्य सरकारच्या मालकीची, आता ती महानगरपालिकेच्या मालकीची आहे. ह्या 1800 एकर जागेमध्ये भिलारेवाडीच्या भागामध्ये लखनदारा म्हणून एक मोठा पार्ट आहे आणि त्या लखनदाऱ्यामध्ये आता एक पाझर तलाव आहे आणि दुसरा नवलाईदारा म्हणून आहे जो की गुजरवाडी निंबाळकरवाडी भागामध्ये. त्या ठिकाणी सुद्धा एक पाझर तलाव आहे. ह्या दोन्ही ठिकाणच्या पाझर तलावांची जर साठवण क्षमता वाढवली तर मला वाटते दक्षिण पुण्याचा पाण्याचा प्रश्न कमीत कमी 6 ते 8 महिन्याकरता बाय ग्रॅव्हिटी कोणत्याही 1 रुपयाची इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता आपण दक्षिण पुण्याचा पाणी प्रश्न 100% सोडवू शकतो. एका भागाचा पाणी प्रश्न सुटला तर जो लोड सगळा खडकवासल्यावरती येतो. अशाच प्रकारे पुण्याच्या 4ही दिशेला जे पाण्याचे स्रोत आहेत हे स्रोत कुठेतरी अडवून, कारण आता अण्णा म्हटले की आज आपली पुणे शहर हे देशातलं सगळ्यात मोठी महानगरपालिका झाली आहे. जर सगळ्यात मोठी महानगरपालिका आज आपण परमिशन देतोय परंतु त्या ठिकाणच्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न याच्याकडे आपण लक्ष देताना दिसत नाहीये. तर मला वाटतं की जर या पुणे शहरामध्ये जर सार्वजनिक बांधकाम विषयामध्ये जर तिथं त्या ठिकाणी बांधकामाच्या परमिशन देण्यासाठी जर बांधकाम अभियंता आहे, सिटी इंजिनियर आहे, तर मग या पुण्यातली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनियर का नाहीये. या शहराची वाहतूक व्यवस्था जर तुम्हाला सुधारायची असेल तर या शहरामध्ये ट्रॅफिक इंजिनियर तुम्हाला द्यावा लागेल. या शहराची पाण्याची व्यवस्था तुम्हाला सुधारायची असेल तर या शहरामध्ये तुम्हाला वॉटर इंजिनियर द्यावा लागेल. कारण आता आपल्या महानगरपालिकेमध्ये आम्ही 15 वर्ष बघतोय की जो अधिकारी पथला असतो तो उठतो पाण्यामध्ये टाकला जातो, जो पाण्यामध्ये असतो तो उठतो त्याला पथमध्ये टाकलं जातं, त्याला तिकडे सेटल होण्यासाठी वर्ष लागतं. मग एवढे महत्वाचे विषय असताना कचऱ्याचा प्रश्न जर आपण घेतला तर कचऱ्याच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपला एक सेपरेट इंजिनियर का नाहीये. इकडच्याच खालचेच आपण कुठले तरी अधिकारी घेतो तिकडे त्यांना ठेवतो. त्यामुळं त्यांचं त्या भागामध्ये ज्या भागामध्ये ते कार्यरत असतात त्यांचं तिकडं त्यांचं स्किल वापरले गेलं पाहिजे. असं न होता महानगरपालिका म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. असे इंजिनियर्स लोक जे त्याच्यामध्ये निष्णात आहेत अशा निष्णात लोकांची मला वाटतं की या महत्वाच्या विषयामध्ये पाणी, ट्रॅफिक, कचरा, रस्ते या विषयामध्ये अशा निष्णात लोकांची मला पहिल्यांदा वाटेल की अशा निष्णात लोक महानगरपालिकेच्या याच्यामध्ये असले पाहिजे, ना की कुणीतरी बसवलेले हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे असं नाही. ज्याला ज्या विषयामध्ये ज्याचं स्किल आहे तो त्या विषयामध्ये तिथं त्याला त्या विषयाची जबाबदारी त्याला देता आली पाहिजे. तर तुमच्या शहराची वाहतूक व्यवस्था सुधारू शकते. RFDच्या माध्यमातून करोडो रुपये, लाखो, हजारो कोटी रुपये आपल्याकडे आले. नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली आज आपण पाहतोय की नदी सुधार प्रकल्प नाही येतो. नदी सुधार प्रकल्प नसून नद्या बुजवण्याचा प्रकल्प आहे.
आज आपण संगमच्या भागामध्ये गेलो तर 700 फुटाची जी नदी होती तर 250 फूट एका बाजूने 250 फूट एका बाजूने 700 फुटाची असणारी नदी आज 350 फुटामध्ये आपण कव्हर करतोय. दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी भिंती घातल्यात. म्हणजे भविष्यातनं पुणे शहराची रचना जर पाहिली तर मुळामुठेकडे जाणारं दोन्ही बाजूचं जे पाणी आहे ह्या भिंतींमुळे अडणार आहे. नशीब यावर्षी 2019 सारखा पाऊस झाला नाही, नाहीतर जो नदी सुधार प्रकल्प आज जाऊन त्या नदी सुधार प्रकल्पाची अवस्था मला वाटतं माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे की जो नदी सुधार प्रकल्प 2022च्या अगोदर चालू झाला तो नदी सुधार प्रकल्प आज जाऊन जर आपण पर्णकुटी पोलीस चौकीच्या मागच्या बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थाने त्याचं वास्तव तुमच्या समोर येईल. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये नदी सुधार प्रकल्प राबवत असताना नुसत्या नद्या बुजवून मला प्रकल्प राबवायचं नाही, तर जे त्या ठिकाणी फिल्ट्रेशन प्लांट आहेत हे फिल्ट्रेशन प्लांट 100% हे पहिले नीट झाले पाहिजेत. जर नद्यांमध्ये जाणारं पाणी हे स्वच्छ पाणी नद्यांमध्ये गेलं तर नद्या आपोआप स्वतःला स्वच्छ करतील. त्या ठिकाणी तो नदी सुधार प्रकल्प जे आहे नुसतं बुजवून त्याच्या बाजूने कुठेतरी नदी रस्ते त्याच्या बाजूने कुठेतरी गार्डन्स म्हणजे दिखावा करायचा नाही मला विकासाचा. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये जे एनजीओज त्याच्यामध्ये काम करतात ह्या सगळ्या एनजीओजला विचारात घेऊन नदी सुधार प्रकल्प राबवणं मला आवडेल. आणि जे पाणी घाण पाणी जे नदीमध्ये सोडलं जातं ते पुढे जाऊन तिकडे आपण एक प्रकारचे मला वाटतं आपण पुणेकर त्या उजनी धरणाच्या भागावरती जी लोक आज पाणी पितात त्यांच्यासाठी एक आपण विष पेरतोय. तर मला वाटतं ते विष न पेरता त्या खालच्या लोकांसाठी एक पुण्याचं काम म्हणून ह्या नद्या पहिल्या स्वच्छ झाल्या पाहिजेत. नद्या स्वच्छ झाल्या तर त्या 100% ते प्रकल्प चांगले होतील. महत्वाचा विषय अजून एक की या पुणे शहरामध्ये जी काय आता सुरक्षा व्यवस्था आहे ही अतिशय या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. लाखो करोड रुपयांचा ड्रग्ज या शहरामध्ये आलेला दिसतो आणि मला वाटतं की त्याच्यामुळं पुणे शहराची सुरक्षा व्यवस्था कुचकामी झालेली आहे. या सुरक्षा व्यवस्थेवरती काम करणं मला 100% आवडेल. विशेषतः महिला भगिनींवरती होणारे अत्याचार अन्याय याच्यासाठी वाचा फोडण्यासाठी एक महिला स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय या शहरामध्ये झालं पाहिजे. कारण महिलांच्या प्रश्नांना जर वाचा फोडायची असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय असलं पाहिजे. जर स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय झालं तर मला वाटतं की खऱ्या अर्थानं महिलांच्या प्रश्नांना तिकडं जे काही कॉन्फिडेन्शियल विषय असतात जे बोलायचे असतात जे बोलता येत नाहीत ते विषय त्या ठिकाणी एक महिलेचे प्रश्न दुसरी महिला त्या ठिकाणी आयुक्त म्हणून बसली तर 100% ती त्या ठिकाणी ती महिला चांगल्या प्रकारे काम करू शकेल. अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये आपण आता पाहतोय की पुणे शहर अंमली पदार्थांचा विळखा वाढत चाललाय दिवसेंदिवस. शहरातल्या शाळांच्या आसपास जर आपण पाहिलं तर शहरातल्या शाळांच्या आसपासच हे सगळे विषय मिळतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर कोरोना कालावधीमध्ये या पुणे शहरामध्ये जो फर्स्ट वेव्हला डेथ रेट होता तो 56चा होता आणि सेकंड वेव्ह ज्या टायमाला आली तो 76चा झाला. याचा अर्थ आपल्या शहराची आरोग्य व्यवस्था ही कुचकामी ठरली. मला वाटतं की या आरोग्य व्यवस्थेवरती मला पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शेकडो करोडो रुपये आपण त्या आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करतो आणि शेकडो करोडो रुपये आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करत असताना त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने ते सगळे पैसे खर्च होतात. आज महानगरपालिकेच्या दवाखान्यात जायचं म्हणलं तर माणूस 10 वेळा विचार करतो तो महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊ का नको हा प्रश्न पडतो. आज आपल्याकडे ससून सारखं रुग्णालय आपण जेव्हा स्मार्ट सिटी म्हणून स्वप्न बघतो त्यावेळेस ससून सारख्या रुग्णालयामध्ये आयसीयू विभागामध्ये 32 वर्षाच्या तरुणाला उंदरं कुरतडतात. म्हणजे ही कसली स्मार्ट सिटी आहे. आपण ह्या विषय स्मार्ट सिटी ही फक्त कागदावरती नसली पाहिजे तर ती प्रत्यक्षात आपल्याला अंमलात आणता आली पाहिजे. त्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. आणि याच्यामध्ये हे सगळं करत असताना पुणे महानगरपालिकेमध्ये 20/7/2000 एक ठराव मान्यता झालेला आहे की तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जे आहे माल धक्का चौकामध्ये ह्या माल धक्का चौकाच्या शेजारी 20/7/2000 त्या शेजारची जी 2 एकर जागा आहे ह्या 2 एकर जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण असा प्रस्ताव मान्य झालाय. प्रत्यक्षामध्ये राज्य शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे, महानगरपालिकेने मान्यता दिलेली आहे, परंतु तो अजून अडखळलाय. शहरामधल्या ज्या लायब्ररी आहेत शहरामधली जी वाचनालय आहेत यांना कुठेतरी चांगल्या प्रकारे एक चांगलं अस्तित्व देण्याचं काम मला करायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो त्या ठिकाणी 2 एकर जागेचं रिझर्वेशन मान्य झालेलं आहे त्याचा आता कुठेतरी टेंडर लावून त्याचं काहीतरी करण्याचा कार्यक्रम चालू आहे. तो मी थोड्या दिवसामध्ये सगळ्यांच्या समोर आणणार आहे की मला वाटतं की ते न होता ज्या विषयासाठी 24 वर्षापूर्वी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनचं विस्तारीकरण करावं हे जर केलं असेल तर मला वाटतं की एक चांगल्या प्रकारचं काम मला त्या ठिकाणी त्या आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणाचं करता येईल. शिवाय पुणे शहरातली स्मारकं आज पुणे शहर हे संस्कृतीचं माहेरघर म्हणून मानलं जातं. आज पुणे शहरातली ज्या मोठ्या मोठ्या थोर पुरुषांची स्मारकं आहेत ही स्मारकं निव्वळ त्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या आल्या की साफ केली जातात. असं न होता
त्या ठिकाणी कायमस्वरूपी ती स्मारकं दिसली पाहिजे, कारण ती आपली प्रेरणा स्रोत आहेत. आणि ती प्रेरणा स्रोत जर आपण जपली तर मला वाटते की चांगला विकास चांगला आपण करू शकतो. हा माझा एक पाणी अजेंडा आहे, आणि जो मला कुठल्या कागदावरती घ्यायचा ना तो माझ्या डोक्यामध्ये आहे. आणि तो डोक्यामधला अजेंडा मी भविष्यामध्ये तुम्हाला या पुणे शहरामध्ये गेल्या 15 वर्षापासून कात्रज भागामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून मी अनेक मोठी मोठी कामं केलेली आहेत. आणि मला वाटतं की पुणे शहर आता जर आपण पाहिलं तर मला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये गेल्यानंतर ना कुणाच्या मागं बसून बाकं वाजवायची नाहीयेत. मला त्या ठिकाणी पुणे शहराचा जो अजेंडा आहे तो मला पुणे शहरामध्ये आज आपण जर सेंट्रल गव्हर्नमेंटला जीएसटीच्या माध्यमातून आपण लाखो करोड रुपये देतो, 200 कोटी प्लस आपण जर महानगरपालिकाच्या माध्यमातून आपल्या शहराच्या माध्यमातून जीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो, मग आपल्याकडे येताना 70-80 कोटीच्या माध्यमातून तो काय येतो. त्यासाठी मला भांडायचंय की जर माझं शहर एवढा मोठा जीएसटी देत असेल तर माझ्या शहरात येणारा जीएसटीचा परतावा. आज आपल्याकडे 3 खडकी बोर्ड कॅन्टोन्मेंट आणि देवरोड असे 3 बोर्ड आपल्याकडे आहेत. तिन्ही बोर्डांमधले जे व्यापारी आहेत यांच्याकडून जो जीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो, हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जीएसटी येताना तो राज्य सरकारकडे येतो. आणि राज्य सरकारकडं ह्या तिन्ही खडकी, कॅन्टोन्मेंट आणि देवरोड या 3ही बोर्डांचा कुठेही नोंद नसल्यामुळं तो डायरेक्ट महानगरपालिकेकडे जमा होतो. म्हणून आज या 3ही बोर्डांमध्ये कुठेही विकास कामं होऊ शकत नाहीत, यांना पैसे मिळत नाहीयेत. एक तर ही कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत इथं महानगरपालिकेमध्ये मर्ज होऊ शकतात का हे पाहणं गरजेचं. नसल होऊ शकत तर त्यांना त्यांचा स्वतंत्र निधी ह्या 3ही बोर्डांना मिळाला पाहिजे, यासाठी मी भांडणार आहे. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मी 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये सांगू शकत नाही. सांगण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत की जे येणाऱ्या 30 तारखेनंतर त्या संपूर्ण पुणे शहरामध्ये ह्या कराव्या लागतील. जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे इश्यूज आहेत मला वाटतं की त्याच्यापेक्षा भयंकर माझ्या शहराचे इश्यू आहेत. माझ्या शहराचे इश्यू मला ते सॉल्व्ह करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. आणि हे प्रयत्न करत असताना मला वाटतं की मी ज्या आघाड्यांवरती ज्या ठिकाणी मी यशस्वी झालोय तोच सेम अजेंडा मला या शहराच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये करायचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. जे पुण्यासाठी मी प्रश्न मांडणार ते माझ्या अगोदर दोघांनी तेच प्रश्न मांडले. पण प्रामुख्याने मी सांगतो पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. देशामध्ये पुण्याला वेगळं स्थान आहे. आणि आपण बघितलं असेल तर आपल्याकडे पहिल्यांदा ट्रॉफिकचा प्रश्न आहे, तो तुमचा माझ्या मनातलाच प्रश्न आहे. कुणी किती काम केलं, कोण किती काम करणार हे आम्ही चर्चा आपण करतोच आहे. पण ते अस्तित्वात आणली पाहिजे. देशामध्ये पहिली मेट्रो ही काँग्रेसने पळवली आणि मेट्रोचं भूमिपूजन हे डीपीआर हा काँग्रेसच्या काळामध्ये झाला. ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये प्रश्न ज्यावेळेला ठराव मंजुरी आला त्यावेळेला मागचे खासदार हे वर्ण आणायची का खालनं आणायची याच्यावरच भांडत बसले आणि काही काळ त्याच्यामध्येच घालवला. आणि मग ती खालनं आलीच नाही, ती वर्ण झाली शेवटी. आणि वर्ण येताना जो ज्या वेळेला भूमिपूजन झालं त्याच्यानंतर नागपूरचं भूमिपूजन झालं. नागपूरची मेट्रो पळायला लागली. आमची मेट्रो आता ठेशनच आम्ही उद्घाटन घेतोय, अशी परिस्थिती आहे. आणि ही जी परिस्थिती ही पुणेकरांच्या दृष्टीने चांगली नाही. आज पुणे 70 लाखापेक्षा जास्ती पुणे शहराची लोकसंख्या आहे आणि पुणे शहरामध्ये 22 लाख लोक रोज बाहेरनं येत आहेत. आणि पुणे शहरामध्ये इतकी प्रचंड प्रमाणे वाहतुकीची आज अडचण आहे. आम्ही कागदावर बोलतो, पेपरवर बोलतो, भाषणात बोलतो, पण अस्तित्वात ती काय आली नाही. ज्याप्रमाणे हे देशामध्ये संगणक राजीव गांधींनी आणला. माझ्या अगोदर मोहोळ साहेब म्हटले की 15%च अनुदान लोकांपर्यंत पोहोचत होतं. पण ज्या संगणक राजीव गांधींनी आणला ते लाईनअप त्या संगणकामुळे झालं आणि कॅम्प्युटर पद्धतीने सगळ्यांपर्यंत ते पैसे पोहोचायला लागले. हे यश राजीव गांधींचं आहे. त्यांनी त्यावेळेला नाही पोहोचवलं. एक मिनिट ऐका. हे संगणक त्यांनी सुरुवात केली आणि त्याची लाईनअप ह्यांनी केली. मी तुमच्यामध्ये बोललो नाही, तुम्ही ऐकत राहा. तुम्ही ऐकत आणि पुढे बोलतोय मी तुम्ही पुढे बोला. एक मिनिट. नाही मी तुमच्यावर बोललोच नाही. तुमच्यावर बोललोच नाही. संगणक हे राजीव गांधींनी आणलं, कॅम्प्युटर राजीव गांधींनी आणलं. हे देशामध्ये 70 वर्षामध्ये वैभवशाली इतिहासामध्ये जगाच्या पटलावर भारत देशाचं नाव घेतलं जातं. हे काय ह्या 7-8 वर्षात घेतलं जाते का? तर अजिबात नाही. ह्याच्यापूर्वी इंदिरा गांधी झाल्या, पंडितजी झाले, लाल बहादूर शास्त्री झाले, मोरारजीभाई देसाई, अनेक पंतप्रधान हे देशामध्ये आले. सगळ्यांनी त्यांची
त्यांच्या काळामध्ये कर्तबगारी करून या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. ह्या 10 वर्षात आपला देश दिसतोय का? तर आपला देश 70 वर्षापासून दिसतोय. ब्रिटिश गेल्यापासून आपल्या देशाची परिस्थिती काय होती, त्याच्यानंतर आपला देश कुठे गेला. ह्या 10 वर्षात रेल्वे आली का? ह्या देशावर टेलिफोन आला का? ह्या देशामध्ये विमानतळ आलंय का? हे पूर्वीपासून आहे. फक्त आता आम्ही रंगरंगोटी करतो. आता याच्यात आमचं कौतुक, आम्ही आमचे पाठ थोपटून घेतो, हा विषय वेगळा. परंतु आज पुणे शहरामध्ये कलमाडी साहेब झाले, त्यानंतर आमच्याकडं गिरीश बापट झाले, अनिल शिरोळ झाले, प्रदीप राऊत झाले. पण ते आजच्या पुणे शहराच्या सर्व विकासासाठी आज कलमाडी साहेबांचं नाव पुण्यामध्ये घेतलं जातं आणि हे सगळ्यांना माहिती आहे. आणि याच्यामध्ये ज्यांनी आता या 10 वर्षामध्ये शिरोळे साहेब आमचे सभागृहात किती वेळा बोलले, बापट साहेब किती वेळा बोलले, हे आपण ऐकलेलं किंवा बोलले नसतील. बोला ना तुम्ही, माझ्यानंतर बोला, तुम्हाला संधी नाही मी तेच बोलतो. नाही विजन नाही विजन बोललंच पाहिजे ना. आता नाही विचारलं पाहिजे ना, काम काय केलं ते विचारलंच पाहिजे ना. बोला ना तुम्ही बोलत राहा. काहीतरी ठरलंय. नाही विषय असा आहे की बोललं पाहिजे ना. नाही ते बोलतो ना मी. आता मग पुणे शहरात काय करायचं ते तर काम नाही केलं, शिवळीने काम नाही केलं हे जर सांग. नाही मी कुठं म्हणलो काम नाही, मी काम नाही केलं. कोण किती बोललं एवढंच विचारतो मी. आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर कचरा विषय आपण बोलत होतो, तर कचरा सगळा आमचा टेंडरमध्येच अडकलाय. आज तुम्हाला सांगतो, आमची महानगरपालिका टेंडर प्रक्रियेमध्ये अडकली. ह्याच्यामध्ये सांगतो 1 युनिट सुद्धा वीज झाले नाही. आपण युनिटसाठी आपण कचरामध्ये वीज तयार करणार असे टेंडर काढलेत. 1 युनिट सुद्धा वीज महानगरपालिकेला मिळेल नाही. असे अनेक प्रकल्प ते प्रकल्प तडीच नेले नाही. टेंडर झाले, पैसे मिळले. नदी प्रकल्प योजना, आज तुम्ही नदीमध्ये आत्ता सगळे जाऊन उतरा, काय परिस्थिती ती बघा, कामकाज बघा कशा पद्धतीने चाललंय. हे काम परत हे पैसे वाया जाणार आहेत का, ह्याचंही लक्ष आपण ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही दुसरा विषय असेल, पर्यावरणाचा विषय असेल, पर्यावरण कुठल्या दिशेला चाललंय. आज बाल भारतीचा रस्ता आहे, निसर्गाने आपल्याला पुण्याला देणं दिलंय, ती किती आपण फोडतोय. वेताळ टेकडीमधनं रस्ता काढतो. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, निसर्ग अबाधित राहून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. पर्यावरणावर बोललो पाहिजे, वाहतुकीवर बोललो पाहिजे, आरोग्यावर बोललो पाहिजे, सुरक्षावर बोललो पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने आपण मेडिकल काढले, पण पुण्यात काय मेडिकल नव्हते का? होतेच. पण पर्यटन काढले त्यावेळेला सर्व पक्षांची भूमिका होती की एक चांगले प्रकल्प होते, त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. पण त्याचे प्रोजेक्टचे पैसे मागच्या ह्या वर्षी आम्ही काढले, 200 कोटी रुपये काढले, 10 लाख आणि 5 लाख रुपये वार्डात वाटून टाकले. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये आम्ही ते प्रोजेक्ट जर पुढे रन करायचं असेल तर त्यातले पैसेच काढतोय. म्हणजे आम्ही त्याचे काम संपलंय का? तर अजिबात नाही. आज त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश सुद्धा भ्रष्टाचार होतो. त्याच्यावर लोकांनी आंदोलनं केली, पेपरला बातम्या आल्या. म्हणजे ते चाललंय का? तर ते सुरळीत चाललंय ना. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण बोललो पाहिजे, आपण त्याच्यावर रन केलं पाहिजे, त्यावर काम केलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग ते खाली येतो आपण, गॅसचे भाव काढले, पेट्रोलचे, आता बोललंच पाहिजे. आता परत ते नाही बोललं तर मग तुम्ही काय बोलणार? हे बी मग संसदेत जाऊन काय तात्या म्हणले आम्ही काय मागं भाषेला आलो नाही, असं काहीतरी म्हणते तुम्ही. तरी आता बोललंच पाहिजे. आता गॅसचे भाव काय आले, पेट्रोलचे, डिझेलचे, मग 15 लाख रुपयाचं काय झालं, आयुष्यमान भारत योजनेचं काय झालं, कोणाला किती 1 रुपयाची गोळी मिळते का त्या कार्डवर, हा बी विषय आहेच की. हे जर नाही बोललं तर आपण करणार आहे. हे मोदींनी ज्या आणलेल्या योजना ह्याच्यामध्ये बोललं तर पाहिजे ना आपण. आपण जर नाही बोललो तर मग आम्ही तुमच्याकडे काय नुसतं आम्ही गप्पा मारायला आलो. तर पुण्याच्या प्रश्न आम्हाला सातत्याने बोलावं लागेल. मी वर्षापूर्वी निवडणुकीला विधानसभेत आमदार झाल्यानंतर मी सातत्याने सभागृहात मग अंमली पदार्थ असेल, पुण्याची गुन्हेगारी असेल, पुण्यामध्ये असणारं पर्यावरण असेल, पुण्याची वाहतूक असेल, हे सभागृहात मी सातत्याने बोलताना आपण बघितले. आणि अंमली पदार्थ बोलतात मग आलं ग्रह खातं, पण ते म्हणतील वैयक्तिक बोलू नका. परत ते म्हणतील पाणी पुरवठ्याचा विषय आला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 वर्षापासून घोषणा करतात आम्ही टाटाचं पाणी आणू, अजून आणलं नाही. परवाच वर्तमानपत्रामध्ये होत नुसत्या घोषणा झाल्या. हे तर बोललंच पाहिजे ना. आता हे जर नाही बोललं तर मग टीका होत नाही. तुम्ही नुसत्याच घोषणा करताय. आज स्मार्ट सिटी आमची गुंडाळली, बाणेर आणि त्या पाषाणपुरतीच राहिली. पुणे शहरात त्याचा काय लाभ झाला का? तर 0. मी बी होतो ना त्याच्यात. पण त्याच्यामध्ये 3,500 कोटी मनमोहन सिंगांनी ह्या पुणे शहराला विकासाला खर्च दिले, हे तुम्हाला माहिती आहे. आणि 500 कोटीची आमची स्मार्ट सिटी गुंडाळली आणि ती एका भागात केली, ती पुणे शहरात नाही केली. लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा ओपो केल्यानंतर पुणे शहराला काय मिळलं हा महत्वाचा भाग आहे. मेट्रो झाली, मेट्रोला जाळी झालीत का? आज स्वारगेट तशीच राहिली. पुढचा काही टप्पा राहिलाय, मग ह्या टप्प्यात आपण जाणार आहे का?
मग हे का उशीर होतोय? नुसतं एक प्रकल्प एक रोड चालू झाला, 2 झाले, म्हणजे पुणे शहराची मेट्रो झाली नाही. हे सगळं करण्यासाठी मग आपण का थांबतोय? काय अडचणी येत आहेत? आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर कधीतरी आपल्याला ह्या 10 वर्षातला बदल पुणेकरांना करावा लागेल. कारण शेवटी विचाराची लढाई विचारावर होणार आहे. आपण विधानसभेत बघितलं की सगळ्या प्रकारच्या विधानसभेमध्ये पुणे शहराच्या प्रत्येक प्रश्नावर मी बोललोय. मग तात्या म्हटलं तसे मी अंमली पदार्थ बोलतोय, तुम्हीच लिहित होता सगळे. तर अंमली पदार्थ नुसतं शाळेत ना आलाय, सगळ्यांच्या उमऱ्या येऊन थांबलाय. प्रत्येकाच्या उमऱ्या येऊन थांबला. घरात घ्यायचा का नाही आपल्या पालकांच्या हातात आहे. पण विद्यार्थी काय करतात, मुलं काय करतात, हे आपल्याला गृह खातं, पोलीस खातं, ह्या सगळ्या पुणे शहराला असलेला पोलिसांमधला कर्मचारी कमी पडत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या बोलतोय आपण, केलं पाहिजे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न, पुणे शहरात 40% जास्त शेतकरी आहेत. म्हणजे आज पुणे शहरामध्ये आम्ही तिघही शेतकरी आहेत. त्यामुळे विषय असं की शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत. आज दूध घ्यायला गेलं तर 22 रुपये लिटरने आमच्याकडनं घेतलं जातं आणि गोळी पेंटच 20 रुपये किलो आहे. म्हणजे असे बरेच प्रश्न गव्हा अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न. आज दुष्काळ पडलाय, आज ज्या योजना आणतात त्या योजनेमधून आपण 5-6 हजार रुपये देतो, पण त्याच्यामध्ये खताचे रेट काय झालेत, कामगारांचे रेट काय झालेत, ऊस तोडणाऱ्यांचे रेट काय झालेत, हा सगळ्या मशागतीचे रेट काय, ह्या सगळ्या गोष्टी बघितलं तर शेतकरी अडचणीत आहे, व्यापारी अडचणीत आहे. जीएसटी ज्या पद्धतीने आज चालू जीएसटीचा विषय, त्याच्यामध्ये व्यापारी अडचणीत आहे आणि याच्यामध्ये सगळे बदल घडले पाहिजे. मग विद्यार्थ्यांच्या 83% बेरोजगारी, हा बी विषय महत्वाचा आहे. पर्यावरणाचा विषय आहे आणि अनेक विषयामध्ये आपल्याला भांडण्यासाठी लढण्यासाठी जर 400 पार होणार असतील तर एक आला तर काय फरक पडणार आहे 400 मध्ये. आणि मग इथले तिथं गेलं तर मालकापुढे काय बोलतच नाहीत. तिथं मालक बसलेले असतात, मग इथले कोण बोलतच नाही. तर एक बिगर कंपनीतला दुसरा गेला माणूस तर निवडून येईल, आला तर पुण्याचे प्रश्न